हॅलो गाईज, ज्या सॅटर्डे संडेची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो तो सॅटर्डे संडे आलेला आहे फायनली. आम्ही म्हणजे आमचा ॲक्च्युली प्लॅन 7 वाजेचा होता सकाळ मग, पण तुम्ही बघताय 7 तर वाजलेले नाही आहेत, आता 10 वाजून गेलेले आहेत. आमचा फिरायचा प्लॅन आहे तर आम्ही सगळे जातो आहे फिरायला. तुम्ही बघू शकता तेजस, शुभमभाई, यशभाई सगळे सोबत आहेत. सगळे एकदम रेडी, एकदम मम्माच गुड बॉय बनून आलेले आहेत सगळे. यशची एक फ्रेंड येणार होती पण यशने आमच्यामुळे ड्रॉप करून टाकला प्लॅन. बघू आता बस स्टॉपवर गेल्यावर समजेल येते की नाही येते. सरप्राईज भेटतं का आम्हाला, आपण ते बघूया आता. तर जसं आपण बघू शकता आम्ही पोचलो आहेत फायनली बसच्या धक्क्यावाल्या प्रवासानंतर संजय गांधी नॅशनल पार्क. बघूया आता, पहिल्यांदा येतो इथे, एक्सप्लोअर करू कसं आहे काय आहे. काय बघताय रे? अशा प्रकारे या बसमध्ये बसून आम्ही पोचलो आहेत कान्हेरी केव्जच्या परिसरात. खूप सारे फ्रूट्स. तिकडे बाय शुभमचे भाऊ बसले तिथे. शुभम तुझे भाऊ बघ, काहीच आपले पूर्वज आहेत ते. हां शुभम 2 शब्द बोलणार आहे पूर्वजांबद्दल. पूर्वजांबद्दल काय बोलू आता. कसे खातायत मोबाईल खेचून घेतात बरं का. हो, आला आहे का? एक आला. हे किती भारी. आता आम्ही अशा रीतीने कान्हेरी लेव्ज इथे पोहोचले आहेत, संजय गांधी नॅशनल पार्कला. आता आम्हाला पुढचं प्रस्थान करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की किती हिरवळ आहे. इथं माकडं पण आहे. हिरवडच्या नावाखाली स्वतःला दाखवतो. माकडं पण बघायला भेटतील तुम्हाला. हे फोटो आणि सर्वात जास्त धम्मचक्र प्रवर्तन मित्रा. डस्टबिन गाईस तुम्ही बघू शकता, प्राचीनकालीन डस्टबिन. स्कूल पिकनिक आलेली आहे इथे
स्कूल पिकनिक बघून लहानपणाचे दिवस आठवले. कसं वाटतंय मग तेजस इथे येऊन? प्रसन्न, खूप प्रफुल्लित. प्रसन्न तर वाटतंय. खूप मेहनत केली होती. प्लॅन केला होता की सकाळी 7ला इथे पोचायचं, पण ठीक 7ला आहे. भारी 3 वाटलं तास तर लेट झालं, पण ठीक आहे, शेवटी पोहोचलो. तर काहीच आम्ही पोचलेलो आहे आणि इथं आपले पूर्वज सगळीकडेच पसरलेले आहेत. वेगवेगळ्या खाण्याच्या शोधात आहेत. त्यांचा वेळ झालेला आहे खायचा. आता जे टुरिस्ट येत आहेत त्यांच्याकडून त्या अपेक्षा लावून बसलेले आहेत. तर आम्ही पण बघू काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न करू. मला वाटलं का आम्ही पण बघू काहीतरी मिळवण्याचं टुरिस्ट लोकांकडून. लॉक आहे का रे? घरी नाही कोणी? सांग रे यश, थोडंसं ऐतिहासिक महत्व सांग या जागेचं. तू वाचून आलाय ना सगळं? नंबर 1 आहे. लेणी नंबर 1. हां 1. हां लेणी नंबर 1. तर इथं असं एक लाईक इको टाईप आवाज होतो. अच्छा. तर तुम्ही आवाज दिला की सर्वीकडे पसरतो तो. त्याचा डेमो हा देईल तुम्हाला. पण बनवली का होती लेणी? एवढं दगड करून आवाज करायला बनवली होती का? तिचं महत्व काय तर म्हणे आवाज त्याचा केला की महत्त्व को आपल्याला तिथं कळू शकेल, ते वाचावं लागेल आपल्याला. चल मग ये वाच. अपूर्ण आहे तुझं वाचन चांगलं आहे. त्याचं काम अपूर्ण आहे. अपूर्ण आहे का? हां, अनफिनिश्ड आहे. अच्छा. शुभम आपल्याला हे वाचून दाखवणार आहे. तर गाईज अशा प्रकारे ही लेणी जी आहे अपूर्ण आहे. तर याच्यात दोन वरांडा आणि ते असे स्तंभ बघू शकता तुम्ही, असे मोठे मोठे. जसं आपल्याला शुभम दाखवत आहे तसे स्तंभ आपण तुम्हाला कॅमेऱ्यात पण दाखवू. एकदम मोठ्या दगडामध्ये कोरले गेलेले आहे. तर आपण विचार करू शकतो की किती बारकाईने काम केले गेलेलं आहे. आणि खूपच असं मोठा दगड आहे आणि त्याच्यात अख्खी गुफा बसेल एवढी जागा आहे. तर आमचा हा मोर आहे. मोर आहे आमचा. तेजस मनसोक्तपणे हप्त्याभराची थकावट इथे येऊन काढत आहे. हे शुभम नावाची रील आठवली मला. शुभम हे शुभम का रे शुभम. गुफा 2. गाईज खूप दिवसापासून इच्छा होती व्लॉग बनवायची. तर मग आज फिरायला येत होतो, विचार केला आज ती फायनली ते एक बकेट लिस्टमधून टिकमार्क करून देऊ. तर फायनली आज व्लॉग बनवतो आहे. जवळपास मी लास्ट व्हिडिओ यूट्यूबला 1 वर्ष आधी टाकलेला आहे. 1 वर्षापेक्षा जास्त झाला असेल TCSचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. पण व्लॉग टाईपमध्ये कॉन्टेंट आज पहिल्यांदा बनवतो आहे. बघू फायनल व्हिडिओ कसा बनतो. गाईज तर इथे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आल्यानंतर आपल्याला फोनला नेटवर्क बिलकुल नसणार आहे. थोडंफार जिओचं नेटवर्क येतं आहे इथे,
थोडं उंचावर गेल्यावर. पण एअरटेलचं तर बिलकुल नो नेटवर्क आहे. आणि कॅश नक्की घेऊन या. त्यानंतर एक्सपेन्सेस मी तुम्हाला पूर्ण फायनल व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर सांगतो काय काय तुम्हाला एक्सपेन्स लागणार आहे, कशा प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करा. तसं बघायला गेलं तर हा प्लॅनिंगचा व्हिडिओ नसणारच आहे. हा फक्त आमच्या 4 जणांचा चिल सीन्सवाला व्हिडिओ आहे. प्लॅनिंग वगैरे तुम्हाला करायची असेल तर यूट्यूबला सर्च करा, हाऊ टू प्लॅन फॉर वगैरे वगैरे इटर्नरी वगैरे, ते सगळं तुम्हाला छानपैकी सांगतील. आमचा हा फक्त एक चिल व्हिडिओ आहे. तर गाईज मला तर तुम्ही ओळखतच असाल, पण या तिघांचं इंट्रोडक्शन हे तिघं आता करून देणार आहेत. हॅलो एव्हरीवन, मी यश बळगुजर, मी जळगावचाच आहे. सो आम्ही सर्व TCSलाच मिळालो, आमची जॉईनिंग होती तेव्हा. अच्छा, सेम डेट जॉईनर्स आहेत आम्ही. येस, आम्ही सेम. हॅलो गाईज, माझं नाव तेजस पाटील. मी प्रॉपर पाचोऱ्याचा आहे. माझा देश खानदेश. हे तुम्हाला जय माहिती- खानदेश. जय खानदेश. तर आम्ही सगळे एक रूममेट्सच आहोत. TCSमध्ये पण सोबतच जॉईन झालो. 21 ऑगस्ट जॉईनर्स आहोत. हॅलो गाईज, माझं नाव शुभम. सगळ्यात कॉमन नाव आहे. काय रे शुभम? आणि मी पुण्याचा आहे. तर आमची ओळख व्हॉट्सॲपवर झाली होती. मग त्याच्यानंतर ILPमध्ये आम्ही भेटलो, तेव्हा चांगलं बॉन्डिंग बनलं आणि एकत्र रूम करून घेतला. आणि सेम प्रोजेक्टमध्ये मोस्टली. आणि हे 3 खानदेशी मित्र भेटलेत मला. आम्ही तिघं खानदेशी आणि भाई पुणेकर. एकच डिफरन्स आहे की शुभम लग्न नाही करणार आहे. त्यांनी सांडवलं सगळं तोपर्यंत उड्या मारू मारू. तर गाईज तुम्ही बघू शकता तेजसचे चिप्स. तेजसने केलेला पराक्रम आहे. तेजसचे चिप्स घेऊन पळाला एक माकड आणि त्याचा पिछा सगळे बाकीचे माकड करतायत. आता काय नाही बघायचं मग. वाच घेतो इकडे. बरं त्याने दुसरं काही खेचलं नाही तुझ्या बॅगेतून. बाई येडाय तू. काही नाही रे. सांभाळायचं बाई, यांना काय खाऊ घालायचं, अरे, नादी लय लागायचंच danger नाही. असतं. ते बघतो कुठे कुठे पडतोय बघ. थांब त्याच्यावर झूम करू आपण. बघ ना तो किती खतरो के खिलाडी. बघ तो कोणालाच येऊ देत नाही त्याजवळ. काय तो सांडवलं त्यांनी सगळं. ते खाली खालचे सांडतोय खात्यात, ते खालचे खात्यात गोळा करू करू. किती सांगले बघ. तर मारतोय त्यांना. खावळे पण आले खायला. सगळ्यात लांब लांब पसरलेल्या लेण्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बघायला भेटत आहेत. तीसुद्धा एक लेणी आहे, आपण बघू शकतात. त्यानंतर इकडे भरपूर अंतर आम्ही चालत आलो. इकडे पूर्ण लेण्या आहेत, इकडे लेण्या आहेत, इकडे लेण्या आहेत, वर लेण्या, सगळीकडे लेण्या आहेत. गाईज आम्ही सोबत थोडं खायला आणलेलं होतं, चिवडा आणि लाडू, घरचे आयटम. तर आम्ही इथे एका ठिकाणी माकडांनी त्रास द्यायला नको म्हणून एका लेणीसारख्या जागेमध्ये जाऊन बसलो. खाल्लं वगैरे, आमचं खाऊन झालेलं होतं. तितक्यात सिक्युरिटी गार्ड आला. सिक्युरिटी गार्ड म्हणतो की खाणं अलाउड नाही आहे असं तसं, पण आमचं झालेलंच होतं खाऊन. मग आम्ही निघालो तिथून. आता बहुतेक आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू करू. तुम्हाला एक सुंदर असं दृश्य मी दाखवतो. तुम्ही बघू शकतात किती लांबवर पसरलेल्या आहेत लेण्या. हे सगळे लेण्या आहेत. तर गाईज अशा प्रकारे आपण मेन गेटपर्यंत आलेलो आहे परत फिरून. आत्ता झालेले आहेत जवळपास 4 वाजलेले आहेत. सकाळपासून 10ला एंट्री केली असेल ना आपण, 10पर्यंत. तर म्हणजे किती 10 ते 4 6 तास आमचे संजय गांधी नॅशनल पार्कमधले. शुभम आणि यश फॉरेनर्सची थोडा इंटरॅक्शन करून आलेले आहेत, ते माहिती घेऊन आलेले आहेत त्यांच्याकडून. तर आपण मेन गेटपर्यंत पोहोचलेलो आहे. एक्झिट करतो आहे आता नॅशनल पार्क.
बघू आता पुढचा काही प्लॅन ठरवलेला नाही अजून. बघू, तुम्हाला समजेलच व्लॉगमध्ये पुढे काय होतं आहे. तर टायर्ड फेसेस. तर जसं तुम्ही बघू शकता आम्ही रूमवर येऊन गेलेलो आहेत. शेवटचा पार्ट व्लॉगचा थोडा घेतला नाही आहे कारण आम्ही थोडे थकलेलो होतो. मग रूमवर येऊन सरळ फ्रेश होऊन आता व्लॉग कंटिन्यू करतो आहे. तर आमची आजची ट्रिप कंप्लीट झाली आहे. काय म्हणता गाईस, कशी होती ट्रिप मग? खूप मजेत ट्रिप झाली. तर सुरुवातच आमची खूप चांगली झाली. त्यात आम्हाला आमच्या गावाकडचे एक व्यक्ती भेटले. त्यांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं. कसं लेनिनपर्यंत जायचं, कसं तिकडनं वापस यायचं, त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं. तर मुंबई कधी कोणाला परक वाटू देत नाही, पण जेव्हा आपल्या गावाकडचं कोणी व्यक्ती भेटते ना तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो आणि आपल्यासारखं कोणी भेटलं असं आपल्याला वाटायला लागतं. बरोबर. आणि त्यांनी फक्त आमच्या भाषेच्या ॲक्सेंटवरूनच ओळखून घेतलं. ते सरळ ऐराणीत बोलायला लागले आणि ते म्हटले तुम्ही पण ऐराणीतच बोलायला पाहिजे असं तसं. मग ते सगळं झालं, छान वाटलं. तर गाईज भरपूर फॉरेनर्सशी वगैरे पण कनेक्ट केलं आहे. बरेच इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकामधून फॉरेनर्स आले होते. आणि आपण जसे कॉर्पोरेटमध्ये काम करतो तो आपण तिथे इंग्लिश बोलतो, पण त्यांच्याशी इंग्लिश बोलण्यात खूप आनंद वाटला. कारण त्यांना मराठी कळत नाही, बट त्यांचा असेंट आणि आपला असेंट मॅच होण्यासाठी खूप आनंद वगैरे वाटतो आपल्याला. फ्रान्सवाले होते, 2 जण कपल होतं. यश त्यांच्याशी ट्राय करत होतो बोलायचा, पण त्यांनी काही यशला भाव दिलेला नव्हता. ते चालले गेले पुढे. मग इंग्लंडचा जो होता तो आमच्याशी बोलला थोडा वेळ. म्हणला तो म्हणजे त्याला चांगलं वाटलं की आपल्या इथल्या लेण्या बघून त्याला असं म्हणजे त्यांच्या इकडं हे आर्किटेक्चर बघून म्हणजे खूप आनंद झाला त्याला. ऑसम वगैरे असे कॉम्प्लिमेंट्स देत होता. आणि त्याने पुढं ट्रिप कंटिन्यू केली. मग आम्ही खाली उतरत होतो आणि जसं आपण सकाळी सांगितलं की आपला खाऊ द्यायचा होता आपल्या पूर्वजांना, तर तेजसनी खाऊ काढायचा प्रयत्न केला. तोपर्यंत तर त्याच्या हातातून पळून घेऊन गेले सगळं त्यांच्या ग्रुपचे सगळे मेंबर्स. म्हणजे एक प्रकारे चांगलंच झालं ते की आपण थोडासा दिला असता, त्यांनी सगळंच गायब करून नेला. तर गाईज जसं मी व्हिडिओमध्ये बोललेलो की एक्सपेन्स आपण शेवटी डिस्कस करू. तर एक्सपेन्स असं सगळा मला लक्षात नाही आहे, पण एंट्री इकडून बस तिकीट आम्हाला लागलं. आम्ही वडवली इथून ठाणे वेस्टमधून वडवलीमधून बस पकडली. बसचे आम्हाला AC बस 30 रुपीज पर हेड लागले. त्यानंतर तिथलं एंट्री लागली 94 तिथली एंट्री. त्यानंतर लेण्यांची एंट्री वेगळी, लेण्यांची 25 एंट्री. त्यानंतर आम्ही फ्रूट्स वगैरे खाल्ले. फ्रूट्सचे 25-30 असे होते. त्यानंतर बस मग त्यानंतर तर दुसरं काही कॉस्ट नाही लागला. त्यानंतर आतमधली बस होती. आतमधली बस लेण्यांपर्यंत नेणारी बस, तिचे 10 रुपये होते. आणि त्यानंतर बस मग येताना पण बसनेच आलो. तर बसने आम्हाला परत इथपर्यंत नाक्यापर्यंत 30 रुपीज आणि नाक्यावरून आमचं 200-300 मीटरवर फ्लॅट आहे. तर मग बस असं एकदम आमचं बजेट फ्रेंडली ट्रिप आमची झालेली आहे. एका दिवसाची सुंदर अशी पिकनिक. त्यानंतर मग आता परत मंडे से फिर कॉर्पोरेट मजदूरी सुरू करेंगे मंडे से. अजून आम्ही भरपूर सारे किस्से तुम्हाला सांगणार आहोत. आता आजचा आमचा पहिला व्हिडिओ आहे. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा तुम्हाला काय ऐकायचं आहे, काय माहीत करून घ्यायचं आहे. आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ बनवू. तर येताना आम्ही भाजीपाला घेऊन आलेलो आहे आणि चपाती घेऊन आलो आहे. आम्ही आता कुक करणार आहे. तुम्हाला जर आमची कुकिंग बघायची असेल आणि आमचं कुकिंग सेटअप बघायचं असेल तर नक्की कमेंट डाऊन करा. आम्ही आमचं सगळा तुम्हाला कुकिंग सेटअप दाखवू, एक्सपेन्स वगैरे दाखवू, लाईक बॅचलर्स कसं कुकिंग करतात आणि कसं आपण म्हणजे चांगलं जेवण खाऊ शकतो, हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर यासोबत आपण आपला व्हिडिओ संपवू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या इसेन्शियल गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. बाय 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 बाय.